हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवाला माहिती आहे ना, स्पेशल जेवण असतं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवाला माहिती आहे ना, स्पेशल जेवण असतं. फक्त जे आपण सणावाराला बनवतो त्यासाठी हे आहे डाळ. कटाची आमटी बनवत आहे. त्यासाठी थोडं आमटी घट्ट बनण्यासाठी हे मी थोडीशी डाळ वाटून ह्यामध्ये टाकणार आहे. आता ह्यामध्ये मी फोडणी प्रिपेअर करणार आहे. फोडणी टाकणार आहे. त्यासाठी मी ऑलरेडी इथं सगळे जे काही लागतात सगळं चॉप करून ठेवलेलं आहे, स्लाइस करून ठेवलेली आहे. आणि ह्यामध्ये पीठ मळून ठेवलेली आहे. आणि ह्यात भाजी आहे, वांग्या बटाट्याची भाजी, जे की काम असल्यामुळे, खूप सारं काम असल्यामुळे मला दाखवता नाही आलं, म्हणून मी जस्ट तुम्हाला दाखवेलच नंतर हे सगळं काय काय बनवलं काय नाही. तर आता मी हे पूर्ण आमटी तयार करून घेतल्यानंतरच मी तुम्हाला दाखवणार आहे. आता काहीच नाही जमणार मला दाखवण्यासाठी. तर इथं पूजा बघू शकता, पूजा पण झालेलं आहे. माझ्या सासूबाईंनी पूजा करून घेतलेली आहे. हे बघा किती सुंदर असं ते ब्लाऊजचं पीस वगैरे हंतरलेलं आहे. खूप छान असं दिसत आहे. अजून हे आपले जास्त आता काय बोलतात ह्याला, तेलुगूमध्ये ह्याला बोलतात शक्करदंडलू. हे अजून फोटोंना घालायचं आहे, अजून घातलेलं नाही आहे. तर ते आंघोळ करत आहे. ते आंघोळ करून झाल्यानंतर ते सगळं ते कंप्लीट करतील, जे काही राहिलेलं काम आहे. आणि तिथं बजरंगबलींना सुद्धा हार घालायचं आहे, ते पण तसंच राहिलं. पहिला ते पुसावं लागेल व्यवस्थित. मग त्यानंतर गाड्यांसाठी हारसुद्धा बनवलेलं आहे. हे 2 गाड्यांसाठी हार आहे यामध्ये, प्लस एक तोरणसुद्धा बनवलेलं आहे दरवाजासाठी. ते असं म्हणजे एकदम फेस्टिवल वाईब्स येतात ह्या सगळ्या गोष्टींनी. आणि तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही पण नक्की करा. ह्या गोष्टींनी पॉझिटिव्हिटी आहे घरामध्ये. चला मी तयार करते तोपर्यंत. काहीच मला वेळ मिळालेला आहे दाखवण्यासाठी फोडणी प्रिपेअर कशी करता. हे टमाटे आहेत, कांदा, टमाटो, मिरची आणि कढीपत्ता. चिंचाचे पाणी ह्यामध्ये कंपल्सरी टाकायला लागते, चिंचाचं पाणी. म्हणून मी ऑलरेडी भिजत टाकलेली होते चिंचाचं पाणी. हे ह्यामध्ये ट्रान्सफर करते, म्हणजे पहिला व्यवस्थित गाळून घेते त्याला. त्यात हळद टाकायचं, बस. मीठ पण टाकलेली आहे ऑलरेडी. आता हळद टाकायची.
इथं मी भात लावलेली आहे. आता ह्यामध्ये भजी तळणार आहे. हे भजीचं पीठ. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते ते म्हणजे तोरण लावायचं आहे. ह्याला हे नाही आहेत का साखळ्या? असं तोरण बंदच आहे. ठीक आहे, झाल्यानंतर बघू. हा झोपलेला आहे, ह्याला उठवायचं आहे आता. टाईम बघा काय झालेलं आहे. 10:30 वाजत आलेली आहे. ऑलमोस्ट माझी जेवण बनवणं होत आहे. भजी तळायच्या, पापड तळायचं, मग त्यानंतर फक्त पोळ्या बनवायच्या. बाकी सगळं झालेलं आहे. हे पुरण वाटत आहे मी. हे पुरण बनवलेलं आहे. त्याचं पीठ. करते ना, किती वेळा बोलणार आहे. तर बनवणारच नाही. थांबू नंतर. जा 1-2 मिनिट सगळे बाहेर जाऊन या. मी पण येते. संध्याकाळी कर. तुम्ही करणार आहे का संध्याकाळी? मी तर संध्याकाळी. आजच्या दिवशी नको जाऊ. आज पाडवा आहे. सण आहे आज. पोळ्या लाटून जा. राहू दे बचत झाले ना 4-5. संध्याकाळी खाते. ఏం పడిపడి చేస్తుంటే ఇప్పుడు ఏం షార్ట్ తింటే
केलेत का बाबा बरोबर शेतात नाही पण खेळू हिने मला मी झोपल्यावर उठवती लगेच वरडून वरडून. एकच वॉर्निंग देते, दोनच वॉर्निंग देते, उठ म्हणून. आता मी पण हिला 7ला उठवणार आहे. हिने उठली तर मी पण हिने कधी बोलली तर उठणार आहे, नाही तर नाही. वा? तिला उठून काय करायचं? उठायचं, घरातलं काम करायचं. 7 वाजलेलं असतात, बायका 7ला उठलं पाहिजे. 6ला उठलं पाहिजे. आळशीसाठी 1 तास एक्स्ट्रा. अच्छा तुम्ही येऊ नका मध्ये. ती मला उठवती सारखं सारखं, झोपू देत नाही मला कधी. येणार नाव मध्ये हा तुम्ही आल्यावर मध्ये ना माझ्या पण मध्ये या मग. मला पण झोपू द्या बोला. तुम्ही माझं झोप खराब करते तिथे. एकतर ऑफिस मध्ये झोप येत असते, तर मला मी तिला तेच म्हणलं झोपू दे, संध्याकाळी उचलतो. आता पण मी गप्प झोपलेलो मस्त एकदम आराम. तुम्हीच उठवलं पहिला जेवून. माझ्या पाठी मला लागली उठव मला अगं उठेल नंतर उभं झोप नाही, अर्ध झोप झालं तिथं. डोकं दुखत आहे, काम करतो ना तर चालू आहे, वर्किंग डे आहे. नको पगार कट होते. पगार कसा जीव टाकायला पंप PL चालू होऊ द्या, मग PL चालू झालं तो सुट्टे. डबल ओ थोडं झोपून घ्या, तुम्हाला जायचंय कामाला. हो ना, काय को तिचं काय बॉट आहे ते. जो काही घंटा झोपा तुम्ही. तुम्हाला जायचं होतं ना 12 वाजता. थै 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 नाचत होता. 12:15 वाजले, आता का नाही जाते? वनकोन ओपन తినలేదు వంక మళ్ళీ అన్ని చూపిస్తావు తిన్నీకి పని లేపలేవు స్వతः తిన్నావు అని అంట మరి వండుకో. నేను పని నీకు అట్లనే లేపుతా. लग्नाच्या आधी ते असंच करायचं. भाऊ बहीण असलं तर असंच होत असतं. तुमच्या काळात तसं काय नसेल, पण आमच्या काळामध्ये असंच आहे. नाही लग्नाच्या आधी हो असंच असतं सगळ्यांच्या घरी. उलट आमचं कमी आहे. मारामारी असतात, मारामारी. भाऊ बहिणीचे मारामारी, एकमेकांना भिरकवायचं वस्तू अशा असतात. आले बा तसंच असतं. आज जेवण कसं बनलं? परवा दिवशी काहीतरी बोलत होते, अशी सून नको म्हणून, पुन्हा अशी बायको नको दीपकला म्हणून. हे तुम्ही आणि हा काहीतरी बोलत होते ना तुम्ही. काय माहिती नाही. हा बोलतो लाखात एक नको, सगळे लाख पाहिजे पण ती लाखातली एकुलती एक नको मला म्हणून. काय कसं काय बोलली नाही त्याने. सगळ्यात हुशार आहे मी. बोला एकदा. तू बोले नवरा दुसरं लग्न केला तर मी बोली मग तू मारायची होती ना तिला. मग सकाळचाच प्रोग्राम. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. हे बोलते నీదే ఇంక బోల్ది అప్పచిత్రం నువ్వు నేను కాదు బట్ నేను నార్మల్ ఉంటాను. ఫక్త సిచ్యువేషన్ వైజ్ ఎట్లా ఇరుకానా పని కాలకుంటే చిడ్చిడ్ అవుతుంది మరి. దానికి అప్పచిత్రాన్ని మల్టిపల్ నువ్వు पण चिडचिड చేస్తావు ఒక్కొక్కసారి. शेवा आई माझ्यावरती काल ओरडला की नाही. हा నువ్వు ఓడాచ్చు पहिला నువ్వు ఓడాలి రాत पण कोण मीला చూడు చూడు నేను ఎట్లా జస్ట్ ఇట్లా ఈ జగంలో లేదా బొగ్గ మందిలు ఉన్నా ఠీకే. ఈ జగంలా బొగ్గ మంది ఉన్నారు. అందరూ సేమ్ ఉంటారని నువ్వు ఎక్స్పెక్ట్ చేసేసావు ఠీకే.
ఒక్క దాంట్లో ఎక్స్పర్ట్ ఉంటారు, ఒక్క దాంట్లో ఎక్స్పర్ట్ ఉంటారు, అని ఒక్కొక్కరు అన్నిటి దాంట్లో ఎక్స్పర్ట్ ఉన్నారు. నేను అట్లున్నా, అన్నిటి దాంట్లో ఎక్స్పర్ట్ ఉన్నా అన్నట్టు ज्ञान अडगले नाही చెప్తున్నాను. कॉन्व्हर्सेशन ला अचानक ज्ञान चालशील उद्या त्याची बायको आल्यावर तिला नाही आवडलं नाही बायको बापरे का बायको अंकुल बाई बहीण अशी पिल्ला नेमकं चालशील ली जरा ओली मार्केटला त्यांचं दे तू काय करते तेव्हा? ఆడ ప్రశ్న అడిగింది అత్త ఏమన్నా ఉత్తర్ ఇస్తా मी काय विचारलं? उद्या त्याच्या बायकोला आवडलं नाही सगळं व्हिडिओ कॉल हे ते तुझं सगळं वागणं त्याला बोलेल मग तू काय करशील? तिचा आणि माझा काही संबंधच असणार नाही. तो कशाला? ती तिच्या घरी राहील, मी माझ्या घरी राहील. मग तू जाणार नाही का तिच्याकडे बोलवलं तर जाईल ना. हा बोलवायला पाहिजे ना पहिला. घडी घडी व्हिडिओ कॉल काढते तुझी बहीण काय आहे की नाही ती घरी थोडी ना राहते ना आपल्या, ती तिच्या घरी राहते. मग तू तिथे गेल्यावर ते गप बसणार आहे काय ना काय तर काढणारच ना तिचं मग कारभार मी तशी ती काय बोलली ना, मग मी जाणारच नाही घरी. संपलं विषय. तिला नाही आवडलं तर काय का आम्ही खपून घेतो ती नाही खपून घेतली तर हा? काय लागलं अच्छा, तुम्ही खपून घेताय का या सगळ्या गोष्टी? म्हणजे आता आम्हाला चालतं समोरच्याला नाही चाललं तर काय करशील सोडून द्यायचं समोरच्यांना. हो, व्यवहारच खतम करायचं. आता तुझ्या मामीला आवडतं नाही सगळं तिथे काढले ना हम्म. आणि ह्या जमान्यामध्ये हे सगळं नॉर्मल आहे. असं कोणच नाही ज्याला हे नाही आवडत. जे नाही आवडत, ज्यांना म्हणजे नाही आवडलं ज्यांना ह्या गोष्टी नाही आवडत ना, ते ह्या जगात म्हणजे ह्या जनरेशन मधले नाहीच आहे समजायचं. बरोबर ना बाई? तर आधी तुला पहिले तुला काय करायचं? They need to upgrade themselves. Yes, this card center. ते भजीचं पीठ ना अजून थोडं भिजायला पाहिजे होतं. सगळं केले का ठेवायचं होतं फ्रीजमध्ये जाऊ द्या, कोण बनवत बसणार आहे पुन्हा 2-3 वेळा. द्या सगळं ఆ మీటర్లో లైట్ ఉన్నాయి చూసిరావో जरा आमदार इंట్లో ఉన్న लाईटलो. किती टेम्पटिंग असं पुरणपोळी बनलेली आहे. खूप छान लागतं हे. ह्या पत्र्यावरती बनवलं आहे. हे पत्रा ह्याला तेलुगूमध्ये नूने पोलेलू बोलतात. नूने पोलेलू म्हणजे तेलातले पोळे, तेलापासून बनलेल्या पोळ्या. अशा खूप छान लागतात. खूप सुंदर गरम गरम दूध आणि त्यामध्ये तूप प्लस हे पोळी एक नंबर लागतं, एक नंबर. आणि स्पेशली सणाला हे मला खूप आवडतं बनवायला आणि खायला सुद्धा. सो गाईज, दिस इज कॉल्ड पच्चडी, उगादी पच्चडी. हे बनवण्यामागे रिझन आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन.